आणि आता एफडीएच्या कारवाई संदर्भातली अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। मुंबईमध्ये अन्न औषध प्रशासन विभागाने मोठी कारवाई केली। मुंबईतील 6 उपाहारगृहांचे परवाने रद्द करण्यात आले, तर ठाण्यामध्ये खाद्यपदार्थांमध्ये वापरला जाणारा 3 टन भेसळयुक्त मावा जप्त करण्यात आला। तर पुणे आणि सोलापूरमध्ये 13 लाखांचा निकृष्ट दुग्धजन्य पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला। अमरावतीत देखील काळेकुट्ट खाद्यतेल वापरल्यास कारवाई होणार आहे, तर खराब तेलातील पदार्थ खाण्याचं टाळा असं आवाहन देखील आता एफडीएनं केलेलं आहे। ठाणे, पुणे, अमरावती येथे आता एफडीएच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आलेली आहे। सध्या राज्यभर एफडीएच्या कारवायांचा धडाका आपल्याला पाहायला मिळतोय। तर इकडे बोरिवलीमध्ये बोगस एफडी अधिकाऱ्यांनी धाड टाकली। हॉटेल व्यावसायिकांना धमकावण्याचा प्रकार समोर आला। व्यावसायिकांकडून आर्थिक लाभ उकळण्याचा प्रयत्न करण्यात आला, तर हॉटेल मालकाची पोलीस स्टेशनमध्ये आता तक्रार पाहायला मिळाली। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये वाद झाला। जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीवरून हा वाद झालेला आहे। नवीन इमारतीचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचा शिवसेनेनं आरोप केला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।